आज मी दाखवणार आहे सॉफ्टीएस्ट पोहेची रेसिपी आणि हेल्दी रेसिपी। तर पोहे जे आहे मी चाळण मारून घेतलेत आणि पाण्यामध्ये ते धुवून काढते आहे। नळाखाली पाणी सोडलेलं आहे आणि असं केल्याने वरचा जो कचरा आहे ते निघून जातो चाळण मारल्याने आणि पाणी असं सोडून पोहे भिजवल्याने। पूर्वीची ही पद्धत ही अशीच होती आणि 2 वेळा आपण पोहे भिजवू शकतो। फक्त पाणी पटकन काढायचं, वरपर्यंत पाणी ठेवल्याने सगळा कचरा वर येतो। कचरा म्हणजे भुगे झालेले पोह्याचे तुकडे वगैरे, आणि हे सगळं पाणी काढून थोडंसं अगदी थोडं एक भाजीचे चमचा एवढं पाणी आपल्याला ठेवायचं आहे। त्यामुळे काय होतं की पोहे चांगले सॉफ्ट राहतात, कडकपणा येतच नाही पोह्यांना आणि अगदी ते टेस्टी लागतात। सॉफ्ट पोहे असेल, सकाळचे पोहे जरी दुपारपर्यंत राहिले तरी ते सॉफ्ट राहायला पाहिजे, म्हणून ही टेक्निक नक्की तुम्ही वापरून बघा। बघा आता मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे। जर मी वाकडं केलं ह्याला, हे असं आत्ताच पोहे ना मोकळं नाही करायचं, हे असं जरा टिल्ट केलं तर थोडं असं पाणी येतं आहे, जवळजवळ हे एक भाजीच्या चमचा एवढं आहे। हे पाणी असं तुम्ही पोह्याला लागून द्यायचं आहे त्यामुळे, आणि एक 5-6 मिनटं त्याला असंच ठेवायचं। तोपर्यंत मी बाकीची तयारी केलेली आहे, जसं की कांदा चिरून घेतला आहे, मिरची कट करून घेतलेली, कढीपत्ता घेतलेला आहे झाडाचा, आणि हे 5 मिनटानंतर मी त्याला असं मोकळे केलेत। बघा किती मोकळे पोहे झालेले आहेत, अजिबात ते तुटून पण देत नाहीत आणि एकदम सॉफ्ट असतात ते। आता वगरल्यावरती पण ते सॉफ्टच राहतात दुपारपर्यंत। पाणी आवश्यक तेवढं त्याला आहे आणि नंतर परत पाणी मारायची केव्हाही गरज पडत नाही। तर हे मीठ घातलेलं आहे, मी साखर घातलेली आहे। चला तर आता मी तुम्हाला फोडणी देऊन दाखवते की फोडणीमध्ये काय स्पेशल मी करणार आहे। धनेजिऱ्याची पूड आणि हळद आपण इथंच घालायची आहे, म्हणजे त्याचा पौष्टिकपणा टिकून राहतो। आता एका कढईमध्ये तेल घालायचं आहे, तेल पुष्कळ घालायचं आहे, म्हणजे तेलामुळे पण सॉफ्टनेस राहतो। आता इथं कांदा मिरची मी कट करून घेतली, झाडाचा कढीपत्ता घेतलेला आहे। तेल गरम झाल्यावरती आपल्याला त्याला मोहरी टाकायची तडतड करायला, मग जिरे घालायचे, नंतर हिंग, मिरची, कांदा, कढीपत्ता, शेंगदाणे आवडत असेल तर शेंगदाणे, आणि अजून एक गोष्ट पौष्टिक करण्यासाठी तुम्ही घालू शकता म्हणजे सोया चंक्स। अगदी मुलं जर लहान असतील आणि त्यांना प्रोटीन वगैरेची आवश्यकता आहे आणि जास्त डाळी वगैरे खात नसतील तर मी लहानपणी काय करायचे मुलांच्या की सोया चंक्स जे आहेत ना ते घालायचे। सोया थोडंसं भिजू घालायचं सोया चंक्स, नंतर खळखळ पाण्यात उकळून त्याचं पाणी काढून या फोडणीमध्ये ते सोया चंक्स घालायचे। आता बघा इथे मी कांदा घातल्यावर परतून झाल्यावर काय करते की थोड्या वेळानंतर 1-2 मिनटानंतर आपल्याला ताटवर ठेवायचं, आणि काय होतं कांदा जो आहे ना ट्रान्सपरंट होतो आणि तो चवीला पण चांगला लागतो, असं तोंडात कडक लागत नाही। किंवा दूध आणि कांदा असं विरुद्धांना होतं ते होत नाही, कारण का कांदा पार शिजून जातो। आता मी इथे कांदा पहिले चांगला परतून घेते, आणि सोया चंक्स जर तुम्ही घालणार असेल तर यातच घालायचं आहे, पण कांदा परतून झाल्यावर घालायचा आहे, म्हणजे ते कांदा परतायला बाधा होत नाही त्याच्याशी। आणि मग नंतर आपण सारखं त्याला 1-2 ते 3 मिनटं असं ताटलीवर ठेवणार आहे। ताटलीवर ठेवल्याने कांदा जो आहे ट्रान्सलुसंट असा होतो, ट्रान्सपरंट। आता मी हे कांदा चांगला परतलेला असं तेलामध्ये तो तरंगला पाहिजे, आणि तुम्ही यात शेंगदाणे, वटाणे, सोया चंक्स हे घातलं की ते प्रोटीन पोहे होऊन जातात। आणि मग सपोज तुम्ही शेंगदाणे वटाणे वगैरे नाही घालत असेल तर तुम्ही हे पोहे दहीबरोबर पण खाऊ शकता। जर तुम्ही वटाणे टाकले तर ते विडळ होतात, आणि दही पोहे असं पौष्टिक होऊ शकतो। आणि दही पोहे खाणार असल्यामुळे मी यात वटाणे टाकलेले नाही आहेत आणि सोया चंक्स पण टाकलेलं नाही आहे। आणि तुम्हाला जर दही नसेल खायचं तर तुम्ही अवश्य ते टाकून बघा, त्यांनी पण चांगलं स्वाद येतो आणि पौष्टिकपणा वाढतो। आता इथं मी ताटली ठेवलेली आहे वर, त्या ताटलीवरती तुम्हाला हवं असेल तर पाणी घालू शकता, जर तुम्हाला असं वाटत असेल तुमचा कांदा करपणार आहे तर। आणि इथं बघा थोडंसं असं करपल्यासारखं होतं, जर तुम्ही पाणी वर घातला तर ते होत नाही तसं। आणि असं 1 ते 2 मिनटं असं जर आपण सारखं वरती जे ताटली ठेवून शिजवतो कांदा, तरी तो कांदा चांगला ट्रान्सलुसंट होतो आणि त्याची चव पण खूप सुंदर लागते, जास्त उग्र पण होत नाहीत पोहे। तर असं नक्की तुम्ही ताटली ठेवून बघा, सोया चंक्स आणि वटाणे टाकून बघा। आता इथं कुठंही व्हिडिओ स्किप न केल्यामुळे फक्त पोहे भिजवताना मी कांदा वगैरे चिरत होते म्हणून तेवढा स्किप झालेला आहे, बाकी नाही तर मी मुद्दामच स्किप केलं नाही, कसं कांदा ट्रान्सलुसंट होतो दाखवायला, आणि असल्या कांद्याची चव पण चांगली लागते।
आणि बगर कांद्याचे सुद्धा तुम्ही या प्रकारे जर पोहे भिजवाल, जैन पोहे, तर ते पण खूप सुंदर लागतात, अगदी मऊच राहतात ते. आणि मग तुम्ही वेगवेगळे चिवडे आणि उभे कांदे टाकून असं भेळ करू शकता. आमच्या लहानपणी अशी एक भेळ मिळायची, त्याचं नाव होतं पुण्यामध्ये चंद्रकांत भेळ म्हणून. तर वेगवेगळे चिवडे टाकून तुम्ही तशी भेळ पण करू शकता. बगर कांद्याचे पोहे वगैरेचे आणि मक्याचा चिवडा, पोह्याचा चपटा चिवडा, थोडे चुरमुरे, शेव असं घालून. बघा इथे कांदा पूर्ण ट्रान्सलुसंट आता झालेला आहे. गॅस मी बारीकच ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही पोहे घालू शकता. अजून तुम्हाला ट्रान्सलुसंट पाहिजे असेल तर अजून ट्रान्सलुसंट करू शकता. कांदा जेवढं शिजेल तेवढं तुम्ही चहा पिताना जे दूध असतं ते दूध आणि कांदा विरुद्धानं होत नाही. विरुद्धानं कांदा थोडा पोटासाठी अपायकारक असतो. पौष्टिकपणासाठी तुम्ही यात ॲक्च्युली कोणी टाकत नाही, पण थंडीच्या दिवसात तीळ पण घालू शकता, वर्ण घालू शकता, फोडणीमध्ये घालू शकता. असं आपण जसं बनवू तसं व्हेजिटेबल पोहा बनवू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं कॅबेज, शिमला मिर्च, गाजर, वाटाणा, अगदी थोडं थोडं. ते चायनीज टाईप पोहे होतात त्यात. आता हा कांदा पूर्ण व्यवस्थित ट्रान्सलुसंट झालेला आहे. आता मी यात डायरेक्ट पोहे घालणार आहे आणि मग ते हलवणार आहे. हळद आणि धने जिरे मीठ साखर हे घातलेलंच आहे. तुम्ही साखर वाटलं तर अजून चवीपुरतं जास्त कमी जास्त लागत असेल तसं मीठ आणि साखर अजून घालू शकता. मग मी यात एक अख्खा मोठा नंतर लिंबू पिळून घातलेला आहे. आता हे पोहे हलवायचे आहेत. कांदा परतून झालेला आहे, पोहे पण हलवायचे. आता पकडती का? पोहे हलवून झाल्यावर त्याला दणकट अशी 2 ते 3 वेळा वाफ द्यायची. कढई जाड बुडाची असल्यामुळे पोहे जळणार नाहीत आणि कडक पण होणार नाहीत आणि ते सॉफ्टच राहतात. आत्ता वाफ येते आहे, पण ताटली झाकून वाफ दिल्याने अजून ते चांगले बनतात. होते मला. आणि मग यात तुम्ही कोथिंबीर डायरेक्ट चिरून टाकू शकता, म्हणजे ती सगळीकडे पसरली जाते आणि वर टाकली तर पोरं काढतात. बेनिफिट टाकली, बारीक चिरून टाकली तर काढून तरी ते खाल्ली जाते. ते करता येतो. आणि एक अख्खा लिंबू पिळतो. हळद आणि लिंबूचं हे जे कॉम्बिनेशन आहे, लिंबूमध्ये आपल्या विटॅमिन सी असतं आणि हळदमध्ये आयर्न असतं. आणि ही मिरची जे हिरवी टाकली आहे ती कमी तिखटाची, ती सुद्धा डोळ्याला अगदी चांगली असते. प्रत्येकाने एक मिरची तर खावीच म्हणतात. त्यांनी काय होतं, मेमरी पण शार्प होती. आणि ही कमी तिखटाची मिरची म्हणजे लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात. तुम्हाला पाहिजे असेल तर डार्क ग्रीन कलरची मिरची खाल्ली तर तिखट असं स्वाद येणार पोह्याला. आता मी परत हे ताट झाकून घेतलेलं आहे. ते ताट झाकल्याने त्याला चांगली दणकट वाफ येते आणि पोहे नीट वाफेवर शिजतात आणि छान सॉफ्टच राहतात. आता हे पोहे अगदी सॉफ्ट असे झालेले आहेत. त्याचं दाणा मोकळा असू दे नाहीतर कसा असू दे, पण ते चवीला खूप सुंदर लागणार आहे. असे पोहे तुम्ही करून बघा, नक्कीच ते चवीला फार सुंदर लागतात. आणि कढीपत्ता आहे तो तुम्ही अजून पण घालू शकता. कढीपत्ता हिरवागार पण ठेवू शकता आणि कढीपत्ता मिरची असं पेस्टसुद्धा तुम्ही घालू शकता. कढीपत्ता आणि मिरचीची जेव्हा तुम्ही पेस्ट घालता ते गॅरंटेड होतं की ते तुमच्या आहारात जातोच. हे तुम्ही काढू शकत नाही जर मिक्सरमधनं फिरवलेलं कढी तुम्हाला आवडत नसेल तर नका तसं घालू. आता परत एकदा मी वाफ देणार आहे. वाफ देऊन झालेलं आहे. आता कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीरच्या अगोदर अजून एकदा वाफ दिली तरी चालणार आहे. फक्त खाली अजिबात लागून द्यायचं नाही. ती जाड बुडाची कढई असेल तर तुमचं लागतच नाही. आता हे मिक्स केलं आहे आणि अर्धा करून असं लिंबू स्प्लॅशरने तो एक अख्खा लिंबू मी पिळलेला आहे. ताटली काढू शकतो. तिथे लिंबू पिळायचं आहे. मगच त्याचा स्वाद व्यवस्थित आंबट तिखट बरोबर मीठ साखर असं चविष्ट असं आंबट गोड तिखट असे पोहे होतात. अगदी आपण ह्याला खातो ना नाश्ता सेंटरमध्ये तसे होतात ते. आणि यात अजून एक म्हणजे तुम्ही बटाटेसुद्धा घालू शकता. बटाटे कांदे परतून झाल्यावर बटाट्याचे एकदम पातळ ट्रायंगल स्लायसेस करायचे आणि ते छान मऊ परतू शकता. आणि ते पण वर परत ताट घालायचं. बघा इथं मी वाढले आहेत, छोट्या पोरीला दिलेले आहेत आणि हे अत्यंत सुंदर झाले, तिला फार आवडलेले आहेत. आणि हे पोहे एकदम सॉफ्ट दिसायला व्हिडिओमध्ये नीट नाही दिसले तरी पण खूप सुंदर असे लागत आहेत. आणि हा मी अद्रकचा चहा केलेला आहे. तर नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब.